हॅलो, सर्वांना नमस्कार. जवळजवळ 1 महिन्याने परत व्हिडिओ बनवत आहे. तब्येत बरी नसल्यामुळे बनवला नाही. तर आज आपण वेगळा आणि गोड असा पदार्थ बनवणार आहे. तर मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. हा अर्धा किलो गूळ आहे आणि अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ही वेलची पूड घेतलेली आहे. पाऊण चमचे वेलची पूड आहे. आता मी हा गूळ किसून किंवा चाकूने बारीक कापून घेणार आहे आणि तो पाण्यात चांगला विरघळून घेणार आहे. पाणी चहाच्या गाळणीने गाळून घेणार आहे आणि हे पीठ त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि ते मिक्स केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा दाखवते. गूळ, पीठ आणि वेलची हे एवढ्या गोष्टी तिने मिक्स करायच्या चांगल्या आणि झाकून ठेवायचं. मी तुम्हाला परत दाखवते. हे कापून घेते, पाण्यात भिजवते आणि मग याचं प्रोसिजर पुढं मी तुम्हाला सांगते. आता हे पीठ मी याच्यात ह्या पातेल्यामध्ये टाकून घेतलं आहे सगळं अर्धा किलोचं आणि हे गुळाचं पाणी केलेलं. आपण मगाशी गूळ घेतला होता तो मी चाकूनी त्याचा बारीक किस केला आणि पाण्यामध्ये भिजवला आणि पाणी गाळणीने गाळून घेतलं आणि ते पाणी याच्यात टाकून आता हे असं हाताने मिक्स करून घ्यायचं सगळं. गूळ, वेलची, गव्हाचं पीठ अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी गूळ घ्यायचा आणि अर्धा किलोपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं. आता याचं मी मिक्स केल्याच्या नंतर याचं स्ट्रक्चर कसं झालेलं आहे हे मी तुम्हाला पुन्हा दाखवते. हे बघा, आता गूळ, पीठ, वेलची याचं सगळं गुळाचं आणि पाणी केलं. गुळाचं पाणी केल्याच्या नंतर ते चहाच्या गाळणीने गाळून घेतलं. गाळून घेतल्याच्या नंतर त्याच्यात पीठ मिक्स केलं. अजिबात गोळी नाही राहिली पाहिजे, एकदम असं झालं पाहिजे याचं लिक्विड. हे बघा, असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि सगळं पूर्ण हे करून झाल्याच्या नंतर मग त्याच्यात अर्धा लिंबू पिळायचा. अर्धा लिंबाचा रस टाकायचा. असा मोठ्या बाजूचा लिंबू घ्यायचा. मी एवढा लिंबू घेतलेला आहे. हे बघा, अर्धा लिंबूचा रस टाकायचा आणि पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं. हे पूर्ण बघा असं झालेलं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे फार पूर्वी लोक बनवायचे. आता याला नावं खूप वेगळे वेगळे आलेत. वेगळे नावं हे करतात, सांगतात. पण आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या लग्न कार्यात हे फार मोठं जेवण असायचं. ज्याच्या घरी हे जेवण होईल ते खूप श्रीमंताचं लग्न म्हणून असे लोक बोलायचे. तर आता तोच पदार्थ आपण करणार आहोत. याच्यात फक्त गोळ्या ठेवायच्या नाही, व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि सगळं हे करून याच्यावर झाकण ठेवायचं आणि अगदी 5-6 तास, कमीत कमी 6 तास तरी याला असंच मुरू द्यायचं. आणि मुरल्याच्या नंतर मग छान त्याचा आपण एक पदार्थ बनवणार आहे. तो करताना मी तुम्हाला पुन्हा दाखवते. आता हे बघा, आपण जे झाकून ठेवलेलं होतं बनवलेलं ते, हे बघा असं झालं ते आता. आणि आपल्याला असंच पाहिजे, असं सुंदर मऊ एकदम सॉफ्ट. हे बघा असं झालेलं आहे. आणि इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे. माझ्याकडे हे भांडं होतं लोखंडाचं म्हणून मी लोखंडाच्या भांड्यात ठेवलं. पण जर तुमच्याकडं जरी लोखंडाचं भांडं जर नसेल तर अगदी कढई, अशी उत्तळ कढई घ्यायची. म्हणजे त्याच्यामध्ये 2-4 आपण हे टाकू शकतो. म्हणून अशी उत्तळ कढई घ्यायची. आता तेल तापलं की नाही ते आपण बघूया. मग आपल्याला ते कसं कळणार तेल तापलं की नाही? तर याच्यात थोडंसं टाकून बघायचं त्याच्यात तेल तापलंय की नाही. हे बघा, असं झालं म्हणजे आपण समजून जायचं तेल तापलंय म्हणून. आणि आता बघा, मी त्याच्यात टाकून घेते.
किती मोठ्या करायच्या ते आपल्यावरती, तुम्हाला छोट्या करायच्या, मोठ्या करायच्या, पातळ करायच्या, जाड करायचं, त्या मापाने ते घ्यायचं. आता हे भांडं पसरट असल्यामुळं अगदी 4 सहज निघतात त्याच्यातून, पण कढई असली तर मग 2 वगैरे निघतात. हे बघा, सहजरित्या 4 पसरट भांडं असल्यामुळं 4 सहजरित्या होतात. आता हे व्यवस्थित दोन्ही बाजूला असे झाले का बघायचे, फ्राय करून घ्यायचे. फ्राय नाही, तळून घ्यायचे. आता हे बघा, एक साईडला झालं. आता आपण दुसरी साईड पलटून घेऊ. हा असा कलर आला पाहिजे याला. आता पूर्वी लोक मोठ्या मोठ्या कढयांमध्ये करत होते मालपोहा, याला मालपोहा म्हणतात. मग नंतर मालच्या, नंतर गोडपुऱ्या असे नाव त्याचे पडत गेले, पण ॲक्च्युली खरं नाव त्याचं मालपोहाच आहे. मालपोहा अगदी श्रीमंताच्या लग्नांमध्ये हे जेवण बनवायचे, मालपोहा. आता हे बघा, ह्या साईडला झालं. हे बघा, दुसऱ्या साईडला झालं. आणि हे बघा, आपले मालपोहे एवढे अर्धा किलो पिठाचे एवढे मालपोहे झालेत. पूर्ण एक चाळण आपण पुरण करतो ना, ते पूर्ण चाळण भरलेली आहे. तुम्हीही बनवा, खा, टेस्ट घ्या आणि मला कळवा. आवडले, तुम्ही कुठून बघताय तेही मला कळवा. आणि आवडलं तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.